0% व्याजदराने पैसे दिल्यानंतर कर्ज फेडा, सारखं फुकट कशाला हवं? अजित पवारांचं मोठं विधान. आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून बोललो. अजितदादांच्या विधानामुळे वादाची शक्यता. सारखी कर्जमाफी मागायला शेतकरी भिकारी नाहीत. राजू शेट्टींचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रत्युत्तर. मालाला उत्पादन खर्चापेक्षा जास्त भाव मिळेल असं धोरण ठरवा, शेट्टींचा सल्ला. मुंबईत उद्या विरोधकांचा विराट मोर्चा. मोर्चातून मतदार यादीतील घोळ समोर आणणार. पोलीस मोर्चाला परवानगी न देण्याच्या भूमिकेत. निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधू कोर्टात जाणार. 2 दिवसात याचिका दाखल करण्याबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांची तयारी. मतदार यादीतील घोळ दुरुस्त करूनच निवडणुका घेण्याची मागणी. संजय राऊतांच्या प्रकृतीत गंभीर स्वरूपाचा बिघाड. गर्दीत जाण्यावर निर्बंध. स्वतः ट्विट करत माहिती दिली. राऊत विरोधकांच्या मोर्चाला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती. संजय राऊतांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट. तर मुख्यमंत्री फडणवीसांकडून राऊतांना फोन करत प्रकृतीची विचारपूस. रुपाली चाकणकरांच्या सांगण्यावरून माधवी खंडाळकरांचा व्हिडिओ करत हल्ल्याचा आरोप. रुपाली ठोंबरे पाटलांचा दावा. एका व्हिडिओमुळे राष्ट्रवादीतील 2 रुपालींमध्ये वाद. माधवी खंडाळकर प्रकरणात रुपाली ठोंबरे आक्रमक. गुन्हा दाखल झाल्यानंतर खडक पोलिसांना जाब विचारला. अटक करा म्हणत पोलीस ठाण्यातच ठिय्या. एपीआय अमोल वाघमारेंकडून हिरो बनण्याचा प्रयत्न. हा एन्काउंटर नसून हत्या. कोर्टात जाणार असल्याचा वकील नितीन सातपुतेंचा इशारा. तर केसरकर जबाबदार असल्यास कारवाई करण्याची मागणी. रोहित आर्याला केसरकरांशी बोलायचं होतं. केसरकरांनी माझ्यावर अन्याय केल्याचं म्हणत होता. 17 मुलांसोबत पोलीस ठेवलेल्या रोहन आहेरचा दावा. गुन्हे शाखेचं विशेष पथक तपास करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या बिहार दौऱ्यावर. एनडीए उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार. उद्या बिहारमध्ये जवळपास 6 ते 7 प्रचार सभा पार पडणार. फलटण महिला डॉक्टर आत्महत्ये प्रकरणी एसआयटी गठीत करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना आदेश. महिला आयपीएसच्या नेतृत्वात एसआयटी असणार. फलटण पीडिता आणि आरोपींच्या मोबाईलमधील चॅट धक्कादायक. जयकुमार गोरेंचा दावा. हे चॅट सार्वजनिक करणं आपली संस्कृती नाही. गोरेंची प्रतिक्रिया. कुस्तीपटू सिकंदर शेखला पंजाब पोलिसांकडून अटक. शस्त्रांची तस्करी केल्याच्या गुन्ह्यात कारवाई. पापला गुर्जर गँगवर कारवाई करताना सिकंदर शेख अटकेत. मुंबईत आता 4 ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकण्याला परवानगी. वरळी जलाशय, लोखंडवाला बॅक रोड, गोराई आणि ऐरोली मुलुंड जोड रस्त्याचा समावेश. फक्त सकाळी 7 ते 9 या वेळेत दाणे टाकता येणार.